राम मंडळी, कशा आहात? मजेत ना? सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे सायको रायडर रवी. मित्रांनो, आपण आज निघालेलो आहोत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकण्यासाठी, आणि तिथलंच एक ठिकाण म्हणजे सांदन व्हॅली. तर चला मित्रांनो, आपण पूर्ण सांदन व्हॅली एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्ही आपल्याबरोबर राहा, तुम्हालाही पूर्ण माहिती देणार आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता आहे ओतूरमध्ये. ओतूर मार्गे आपण ब्राह्मणवाडा मार्गे जाणार आहोत. ब्राह्मणवाडा मार्गाने आपण संगमनेर ठिकाणी जाणार आहोत. संगमनेर मार्गे आपण राजूर या मार्गे सांदन व्हॅलीला पोहोचणार आहोत. आजचा मुक्काम आपला कोतळापूर या गावात होणार आहे, आणि उद्या आपण सकाळीच निघणार आहोत हरिश्चंद्रगड एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मित्रांनो, क्षणाक्षणाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही आपल्याबरोबर राहा, आपला व्हिडिओ पाहत राहा. आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आपण निघालेलो आहोत सांदन व्हॅलीला. हे आहे ओतूरचं बस स्टँड. ओतूरच्या बस स्टँडच्या शेजारूनच रस्ता जातो ब्राह्मणवाड्याला. ब्राह्मणवाड्यावरून आपण थेट राजूर मार्गे सांदन व्हॅलीला पोहोचणार आहोत. काल सहज आपलं बसल्या प्लॅनिंग झालं, आणि आज सकाळी आपण उठून निघालेलो आहोत सांदन व्हॅलीला. आज खरं तर निघायला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे थोडासा टाईम तर होणारच आहे पोचायला. हे आहे ओतूर मार्गे आपण ब्राह्मणवाडा या गावातून डायरेक्ट राजूर मार्गे सांदन व्हॅलीला पोहोचणार आहे. खरं तर मित्रांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यात जन्माला आणू, त्यातून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि सह्याद्रीच्या
खुशीमध्ये वाढलेलो आहोत आपण. आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी करून ठेवलेले या सह्याद्रीचं भव्य सुंदर रूप आपण पाहणार आहे. खरं तर खूप नशीबवान मानायला पाहिजे आपण आपल्याला की आपण जवळ असून आपल्याला ह्या सह्याद्रीचं रूप पाहायला मिळतंय. खरं तर या सह्याद्रीच्या भटकंतीसाठी खूप लांबून लांबून लोक येतात, खूप लांबून लांबून पर्यटक येतात आणि याचा आनंद घेतात. त्यामुळे काल सहज ठरल्यामुळे आम्ही निघालेलो आहोत सांदन व्हॅलीला सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये भटकण्यासाठी. तर तुम्ही आपल्याबरोबर राहा. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आता ब्राह्मणवाडा या गावात. ब्राह्मणवाडा या गावातून आपण लेफ्ट घेऊन सरळ राजूर या मार्गी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये पोहोचणार आहोत, सह्याद्रीच्या खुशीमध्ये पोहोचणार आहोत. खरं तर सांदन व्हॅलीचा इतिहास सांगायचा म्हटलं तर खूप आहे. खूप लोकांनी, खूप इतिहासकारांनी खूप लिहून ठेवलेलं आहे. सांगायला गेलं तर त्याबद्दल खूप कमी आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत सांदनदरीच्या या ठिकाणी. सांदनदरीला येण्यासाठी राजूर मार्गे साम्रत या गावात यावं लागतं. त्या गावातून लेफ्ट घेऊन एक चेकपोस्ट आहे, एक तिकीट घर आहे, तिथून तिकीट घेऊन सरळ आपण या मार्गे सांदनदरीला पोहोचू शकतो. ही सांदनदरीचा एंट्रन्स आहे. हा असा दगडाचा रस्ता आहे. इथून आपण आपला खरा सांदनदरीचा थरार चालू होतो, सांदनदरीचा प्रवास चालू होतो. सांदनदरीला येण्यासाठी 2 ठिकाणावरून जागा आहे. आपण या मार्गे पण येऊ शकतो आणि दुसऱ्या मार्गे पण येऊ शकतो. तर आपण निघालेलो आहोत सांदनदरीच्या या दरीमध्ये. ते असं दगडांचा रस्ता आहे, त्यामुळे जरा व्यवस्थित चाला, जपून चाला. सांदनदरीचा इतिहास सांगायचा म्हणजे खरं तर सांदनदरी ही दरी कशामुळे पडलेली आहे, तर जमिनीला पडलेल्या या भेगेमुळे सांदनदरीचा उगम झालेला आहे. खूप मोठे मोठे दगडे आहेत. या दगडांमधून चालताना जरा व्यवस्थित चाला. पाणी वगैरे भरपूर आहे या ठिकाणी, मासे. इथून आपला खरा प्रवास चालू झालेला आहे. हा सांदन व्हॅलीमध्ये जाण्यासाठी एक मार्ग आहे आणि आपल्या डाव्या हाताला एक दुसरा मार्ग आहे. तिथून आपण पण येऊ शकतो आणि इथून पण जाऊ शकतो आपण. सांदनदरीत जाण्यासाठी हा पहिला टप्पा आहे. मित्रांनो, आपल्यासारखे खूप पर्यटक इथे येतात, खूप पर्यटक भेट देण्यासाठी येतात, खूप पर्यटक भटकंती करण्यासाठी येतात. हा आहे दुसरा मार्ग आणि इथून सांदनदरीचा फर्स्ट स्टेप चालू होती. इथून सांदनदरीचा मोस्ट थरार चालू होतो. असे थोडे थोडे पाण्याचे डबके पण आहेत. इथून कुठे जायचं, कसं जायचं वरती जायचं ना? ठीक आहे. इथून नाही त्या साईडला त्या साईडला धन्यवाद. कुठून आले मित्रा, कुठून आले तुम्ही? मुंबईहून. सर
हा पहिला टप्पा आहे कांदूरपर्यंत आपल्याला उतरायचं आहे. मूळ थरार हा पहिला टप्पा व्यवस्थित उतरावा लागतो. आपण आता आहे फक्त आऊट आहे. Ini kepala kak. Mungkin करायचं का? मग करायचं? चला ना वर जाऊ. तुला जाग काय करायची? मला तुझा आला आहे बरं का? आलो सर. चालताना चांगल्या प्रकारे ट्रेक करण्यासाठी
चांदणवाडी पार करण्यासाठी हा आहे चांदणवाडीचा दुसरा टप्पा, जो की खूप खतरनाक आहे. आपल्याला त्या बोटमध्ये पलीकडे जावं लागतं, कारण पाण्याची लेवल आपल्या गळ्यापर्यंत आहे. आणि तिथं आपल्याला खूप भीती वाटते या पाण्यातून पलीकडे प्रवास करायचा. तर पहा, तुम्ही मित्रांनो पाहत राहा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. अशा व्हॅलीमध्ये चालताना थोडा खाली पाहून चालत काही शक्यता आहे की आता जे या ठिकाणी आपण निघलेलो आहोत आता माघारी. आता त्याची काळजी घ्या की अंधार पडायच्या आत या घरच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण अंधार पडता
सबस्क्राईब करा, लाईक करा. माझी तर पूर्ण भिजले जातं, मला पॅन्ट नकोच नाही जात.